पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। दिग्रजच्या स्टेट बँकेमध्ये सध्या ग्राहकांचा खोळंबा झाला असून गेल्या अनेक दिवसापासून या बँकेमध्ये आंतरिक कामे चालू आहेत। या बँकेमध्ये नेहमीच कर्मचारी कमी असतात। अगदी मोजक्या कर्मचाऱ्यावर ही बँक चालू आहे आणि त्यातच शासनाकडून आलेल्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी ग्राहक या बँकेमध्ये गर्दी करत आहेत, परंतु निराश होऊन ग्राहकांना परत जायची वेळ आलेली आहे। अनेक ग्राहकांचा हिरमूस होऊन या बँकेमध्ये ग्राहकांची असुविधा होत आहे। SBIने त्वरित ATM सुविधा सुरू कराव्यात। ATM या बँकेमध्ये बंद आहे आणि ग्राहकांची चिक्कार गर्दी आहे, त्यामुळे लवकरच ATM सुरू होईल अशी जनतेची अपेक्षा आहे। तर या बँकेमध्ये असलेला खोळंबा लवकर दूर करावा अशी जनतेची मागणी आहे। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।